बाधा झाली आता धीर झालो या बरोबर झालो या आणि तुझ्याच साठी म्हणून मंजू माग आलो या आता उलटे गुंगाट पडले चिकट रंगात आलं या झालं झिग 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 झिगाट झिग 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 झिगाट झिग 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 झिगाट झिग 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 झालं झिग 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 झिगाट झिग 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 झिगाट झिग 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 झिगाट झिग 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 झिगाट झिग यामध्ये नजराने लावणीचा तडका या रंगमंचावरून साकारतात अर्थात या आपल्या विभागाची शान असलेलं संपूर्ण मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं नाव आहे असं अर्थात संजय शिरसाट यांची लेखणी कलाकृती सविनय सादर करत आहोत सन्मान महाराष्ट्र महाराष्ट्र तरी घोड्यांनी वेढलेला माझा महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा कळसुबाईचं शिखर आणि अरबी समुद्राची सुंदरशी झालर लाभलेला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे लोकगीत लोकसंगीत महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे लोकगीत आणि लोकसंगीत आणि लोकगीत आणि लोकसंगीत म्हणजे अर्थात लावणी आणि म्हणतं यानंतर सादर करणार होतं संजय शिरसाट यांची लेखणी कलाकृती ज्यांच्या निर्मितीतून संकल्पनेतून साकारत असलेला आजचा रियांच्या वाढदिवसाच्या पहिल्या सोहळ्यानिमित्त सन्मान महाराष्ट्राचा मध्ये येत आहे सोनी टीव्ही वरील एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेंगे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिने महाराष्ट्राची लावणी साता समुद्रा पार नेली आज अभिमानाने म्हणावं वाटतं येत आहे या रंगमंचावर आजच्या या सुंदरशा सोहळ्यामध्ये रियांच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय शिरसाट निर्मित सन्मान महाराष्ट्रामध्ये येत आहे लावणीची राणी अर्थात जोरदारांच्या गजरामध्ये कविता घडशी कसले पोपट हे एकाला पण शिटी मारता येत नाही पाठीमागा एवढ्याच एकच पोपट जागा वाटत पाऊस पडलाय पाऊस जरा मोठ्याने शिटे येऊ दे की अजून जरा जोरात आम्ही
आम्ही तुमच्यासाठी इकडे आलो आणि तुम्ही काय एवढा फुसके शिट्या मारताय दाढीवालं माझ्या नवऱ्यानं शिटीवाल्यानं सोडली दारू शिटीवाल्यानं सोडली दारू सोडली तुम्हाला आनंद झाला का नाही अर्ध्या बायकांना झाला ना वाटतं हो बायकाव झाला ना नक्की मग जरा जोरात टाळ्या मारा बघू आयुष्य इकडचं चष्मावाला लय खुश आहे चष्मावाला तुम्हीच आईला बघितलं दुसऱ्या चष्मेवाली टाळी मारली चालते एकदम खुश आहे ना मस्त ना मी दिसते ना तुम्हाला माझ्याकडे बघा चष्मेवाल्याची बायको आली वाटतं आहे ना तेव्हाच गप्प बसलेत चष्मेवाला इकडे बघा माझ्या नवऱ्यानं चष्मावाल्यानं सुटली दारू लहान पोरं बर्थडे साठी आलेत ना चल ये बघू वरती ये ना अजून कोण येणार ये लवकर शाबाश इकडची पोरं जाम हुशार आहेत ये बघा आबा ये लवकर पटापट या लवकर पोरगी पण आली ये तू पण ये इकडं आता ह्याच्यामध्ये कोण हुशार आहे ते बघणार बरं का मी तू हुशार आहे ना पक्का नाचायला कोणला येतं चांगलं दादा नाचायला येतं का येतं ना जरासा हासकी हसला तुला पण येतं ना नाचायला जो कोण चांगला नाचल त्याने आमचे सर आहेत ना लिंबोरे साहेब बक्षीस देणार नक्कीच बक्षीस मिळणार बक्षीस देणार बरं का जो कोण चांगला नाचेल तो हा बजा नाचा सगळे
बोलतोय. ये इकडं ये. इथेच राहतो का बाहेरून आला पाहुणा? किती राहतो? बरं तुझा पप्पा कुठे जरा दाखव. येते अगं बाय, यांचं प्रेम किती गोतून झालंय बघा. तुझे पप्पा आले कुठे? पप्पांना हाक मार. बाहेर बाहेर कुठं बाहेर? जोरात हाक मार पप्पांना. पप्पा या पोरगाला काय जेवायला घालता का नाही? आता भरपूर एवढा केक खा. हा ये टॅटो नंतर बघ इकडे ये पहिला. माझ्या नवऱ्यानं बाबा पितात का? बाबा पितात का? पोरगा खरं बोलला बरं का. काय पितात ते नाही विचारलं, फक्त पितात का विचारलं. पितात ना? मला पप्पी देणार का? देणार? वा वा, लय गोड पोरगा आहे. तू देणार का? ए ढोलक्या देणार का? देणार का? रियांशाचा वाढदिवस आहे, तो पण आलाय. यांचा वाढदिवस आहे का? द्या. आईला पोरग बसलं कडेवर. चालतंय. आता ह्याला विचार ना, पप्पा पितात का? पप्पा पितात का? राडा बिडायचा. इकडे उभं राहा, सगळ्यांनी उभं राहा. हा जाड्या बोलतो, मलाच कोण विचारत नाही. एवढा काय लाजायला झालं? पप्पी द्यायची तुला? नाही चालते चालते चालते.